नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने व झटपट होणारे फ्राईड राईस करूया. त्यासाठी इथे मी इकडे 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्याच्यात 1 टेबलस्पून घातलेलं आहे आलं आणि लसूणची पेस्ट. ते चांगले आपल्याला गॅस आपण फास्टच ठेवायचा आहे आणि आता आपण मस्त गॅस फास्ट ठेवून त्याच्यावर हे सर्व फ्राय करून घेऊया. त्यात मी एक कांदाही मोठा लांबट असा चिरून घातलेला आहे. तोही चांगला आपल्याला गुलाबी करून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यात काही भाज्या घालूया. त्याच्यात मी एक मीडियम आकाराची शिमला मिरची घेतलेली आहे, 1 वाटी कोबी घेतलेला आहे आणि 1 छोटा गाजर मी घेतलेला आहे. आता तुम्ही किती राईस बनवता त्या हिशोबाने तुम्ही भाजी कमी जास्त करू शकता आणि थोडीशी मी कोथिंबीर चिरून घातलेली आहे. आता हे फास्ट गॅसवरच आपल्याला चांगलं 1 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊया. आता आपण याच्यात बाकीचे साहित्य घालूया. त्याच्यात मी 1 टेबलस्पून सोया सॉस व 1 टेबलस्पून चिली सॉस घेतलेला आहे, ते घालायचं आहे. गॅस आपण फास्टच ठेवूया. एकदम फास्ट म्हणजे स्लोपेक्षा थोडासा वर, फास्ट आणि स्लोच्या मध्ये असा. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. व ह्याच्यात 1 टेबलस्पून मी घालत आहे शेजवान सॉस. शेजवान सॉसने जरा चांगला असं थोडासा तिखटपणा येतो, कारण आपण सॉस घातले तर गोडवा पण येईल ना त्याच्यात, म्हणून ते घातले आहे. आणि ह्याच्यात मी घातलेले आहे पाव टीस्पून व्हिनेगर. आता व्हिनेगर नसेल तर तर तुम्ही लिंबूचा रस घालू शकता, लिंबू पिळून, त्याच्याने आंबटपणा येतोच. आता हे सर्व आपल्याला फास्ट ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे. व हा भात मी मोकळा शिजवून घेतलेला ते मी घालत आहे. छान असा मोकळा भात झालेला आहे आपला, तो ह्याच्यात मिक्स करायचा आहे. लाँग राईस येतात ना, ते मी घेतलेले. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. ह्याच्यात आपण मीठ घालूया. आता मीठ किती घालायचं कमी जास्त ते तुमच्या हिशोबाने तुम्ही घालू शकता. झटपट होणारं हे फ्राईड राईस तुम्ही घरी अवश्य बनवून खा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. व आपल्या चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बघा छान मस्त असे सुटसुटीत झालेत आपले फ्राईड राईस.